Welcome and very good morning to all of you. Our module number 3rd of advertising paper first. It is the economic and social aspect of advertising. सुरुवातीला आपण इकॉनॉमिकल aspect of advertising से बघूया. Meaning of economical aspect of advertising. It is the economic effect of advertising means the monetary impact of advertising on the profits and sales of the company. कंपनीच्या विक्रीवरती आणि कंपनीच्या नफ्यावरती जाहिरातीमुळे कशा पद्धतीने परिणाम होतात आणि ते मॉनिटरी व्ह्यूमध्ये कशा पद्धतीने होतील त्याला म्हटलं जातं इकॉनॉमिक अफेक्ट ऑफ ॲडव्हर्टायझिंग. Advertising plays an important role in economy by making consumer awareness of goods and services and providing them with information for decision making. कुठल्याही प्रकारच्या कस्टमरला त्या कस्टमरमध्ये जागरूकता निर्माण करून कशाबद्दल जागरूकता निर्माण करायची तर वस्तूबद्दल सेवेबद्दल आणि त्या वस्तू किंवा सेवेबद्दलची पूर्णपणे माहिती त्याला द्यायची आहे. आणि ही माहिती दिल्यानंतर जो कस्टमर ती वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेईल आणि त्याने निर्णय घेतल्यानंतर वस्तू किंवा सेवा खरेदी केली तर त्याच्यानंतर त्या कंपनीच्या इकॉनॉमीवरती होणारा परिणाम याचा विचार याच्यामध्ये केला जातो. ॲडव्हर्टायझिंग हॅज अ इम्पॅक्ट ऑन कंझ्युमर डिमांड, मोनोपॉली अँड कॉम्पिटिशन अँड प्राईस. जाहिरातीचा कुठल्या कुठल्या गोष्टींवरती परिणाम होतो? तो कंझ्युमर डिमांडवरती परिणाम होतो, मोनोपॉलीवरती परिणाम होतो, कॉम्पिटिशन स्पर्धेवरती परिणाम होतो आणि वस्तूच्या किमतीवरती परिणाम होतो. म्हणजे मार्केटमध्ये असणारी स्पर्धा असेल, संघटना असतील, डिमांड असेल, किंमत असेल, ह्या सगळ्या गोष्टीवरती इकॉनॉमिकल ॲस्पेक्टने ॲडव्हर्टायझिंगमुळे परिणाम होत असतो. सो इफेक्ट्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग ऑन कंझ्युमर डिमांड, तर याचा ग्राहकाच्या मागणीवरती कशा पद्धतीने परिणाम होतो त्याचं फर्स्ट पॉईंट, क्रिएट अवेअरनेस. ॲडव्हर्टायझिंग प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोडक्ट्स अवेलेबल इन द मार्केट. जाहिरातीमुळे कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत हे पटकन कस्टमरला कळतं. इट गिव्ज इन्फॉर्मेशन सच ॲज प्रोडक्ट फीचर, प्राईस, प्लेस ऑफ अवेलेबिलिटी ऑफ अ प्रोडक्ट अँड सो ऑन. ती वस्तू आपल्याला मार्केटमध्ये कुठल्या ठिकाणी अवेलेबल आहे, त्याची किंमत किती आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, कुठल्या क्वालिटीची वस्तू आपल्याला त्या ठिकाणी अवेलेबल होईल, किती किती ऑफर्स त्या ठिकाणी दिलेल्या असतील, या सगळ्या गोष्टी जाहिरातीमुळे कळतात. इट मेक्स पीपल अवेअर अ न्यू प्रोडक्ट. ज्यावेळी एखादं नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये येईल त्यावेळी त्या ठिकाणी कस्टमरला त्या गोष्टीची माहिती होते. इन कॉम्पिटेटिव्ह मार्केट ॲडव्हर्टायझिंग कॅन क्रिएट सिलेक्टिव्ह डिमांड. या स्पर्धेच्या युगामध्ये जाहिरात काय मोठं काम करतं, त्या ठिकाणी सिलेक्टिव्ह डिमांडला चालना देतं. म्हणजे कस्टमर त्या ठिकाणी वस्तू खरेदी करताना त्याला हवी असणारी हव्या त्या कंपनीची वस्तू त्या ठिकाणी खरेदी करतो. फॉर एक्झाम्पल एखादा पर्टिक्युलर ब्रँड, फॉर एक्झाम्पल लक्स सोप, म्हणजे लक्स कंपनीचा जो साबण आहे तो साबण त्या ठिकाणी ग्राहक खरेदी करेल. म्हणजे त्याला साबण घ्यायचा असेल परंतु दुकानदाराकडे जाऊन त्या ठिकाणी फक्त तो लक्स या कंपनीचा साबण त्या ठिकाणी खरेदी करेल. देन पॅराशूट कोकोनट ऑइल. मार्केटमध्ये कोकोनट ऑइल बऱ्याच कंपनीचे मिळतात परंतु पॅराशूट समजा ज्याला घ्यायचं असेल तर कोकोनट ऑइल न सांगता त्या ठिकाणी पॅराशूट तो खरेदी केल. त्याच पद्धतीने टूथपेस्ट, मार्केटमध्ये कुठलाही कस्टमर गेल्यानंतर त्याला टूथपेस्ट घ्यायची असेल तर टूथपेस्ट असं म्हणत नाही तर तो पेप्सोडंट टूथपेस्ट, कोलगेट असेल, डाबर मिसवाक असेल, देन पतंजली असेल, प्रत्येक पर्टिक्युलर ब्रँडचं नाव घेतो आणि ती वस्तू खरेदी करते. म्हणजे ह्या गोष्टी क्रिएट अवेअरनेस ॲडव्हर्टायझिंगमुळे ग्राहकाच्या डिमांडवरती परिणाम करतं. देन इंड्युसेस पीपल टू बाय द प्रोडक्ट्स. ॲडव्हर्टायझिंग नॉट ओनली प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन बट ऑल्सो इन्फ्लुएन्स पीपल टू बाय द प्रोडक्ट. फक्त जाहिरातीमुळे कस्टमरला माहितीच मिळत नाही तर ती वस्तू खरेदी करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्याच्यावरती परिणाम होतो. ॲडव्हर्टायझिंग इज परच्युएसिव्ह इन नेचर. इफेक्टिव्ह ॲडव्हर्टायझिंग एम्स ॲट विनिंग ओव्हर कंझ्युमर हू आर लायकली टू परचेस द ॲडव्हर्टायझिंग ब्रँड. ज्यावेळी एखादा पर्टिक्युलर ब्रँड एखाद्या कस्टमर त्या ठिकाणी खरेदी करतो तर त्यावेळी त्याची इफेक्टिव्ह जाहिरात झालेली असते. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी फॉग परफ्यूम किंवा डिओ, जर समजा एखादा कस्टमर परफ्यूम अनेक प्रकारचे वापरत असेल मात्र फॉग कंपनीची ज्या पद्धतीने काही वर्षांपूर्वी इफेक्टिव्ह जाहिरात झालेली होती तर त्यावेळी लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी ती जाहिरात घर करून राहिलेली होती. त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा कंझ्युमरच्या माइंडवरती होतो आणि ते कंझ्युमर ते प्रोडक्ट खरेदी करतात. देन इन्क्रीज एस्पिरेशन लेवल. ॲडव्हर्टायझिंग वायडन्स द choice of consumers as they are exposed to variety of product. दे आर एक्सपोज टू व्हरायटी ऑफ प्रोडक्ट. या ठिकाणी ज्या वस्तू मार्केटमध्ये असतात त्या मार्केटमध्ये त्या वस्तूची असणारी व्हरायटी ही एक्सपोज केली जाते. कशामध्ये? जाहिरातीमुळे. आणि कस्टमरला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे चॉईस करता येतात आणि ती वस्तू ते खरेदी करू शकतात. ॲडव्हर्टायझिंग द डिझायर टू पजेस बेटर अँड न्यूअर आयटम्स बाय एज्युकेटिंग द बायर्स अबाउट बेटर लाईफस्टाईल. त्या कस्टमरची लाईफस्टाईल बेटर करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्याला त्या प्रोडक्टबद्दल माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून ॲडव्हर्टायझिंग किंवा जाहिराती चांगल्या पद्धतीने काम करत असते. देन स्टिम्युलेट्स इम्पल्स बाईंग. ॲडव्हर्टायझिंग स्पेशली पॉईंट ऑफ परचेस. ज्या ठिकाणी वस्तू खरेदी करायची असते त्या ठिकाणी ॲडव्हर्टायझिंग प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन स्टिम्युलेटिंग इम्पल्स बाईंग. POP ॲडव्हर्टायझिंग रेफर टू द ॲडव्हर्टायझिंग मटेरियल अँड डिस्प्ले इन ऑन ऑर अराउंड रिटेल स्टोअर. ज्यावेळी एखादी वस्तू एखाद्या कस्टमर खरेदी करायला जातो त्याच्या आजूबाजूला त्या ठिकाणी
जाहिरात केल्यामुळे त्याला ती वस्तू खरेदी करताना समोर ती जाहिरात दिसते आणि तो कस्टमरवरती त्या इम्पॅक्ट होऊन कस्टमर ती वस्तू खरेदी करू शकतो. इट एम्स ॲट कम्युनिकेटिंग द ॲडव्हर्टायझिंग मेसेज ॲट द पॉईंट ऑफ परचेस. द POP ॲड्स युजफुल फॉर सेल्फ सर्व्हिस रिटेल आउटलेट. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळी एखादी तुम्ही वस्तू स्वतः खरेदी करला, तर फॉर एक्झाम्पल मॉलमध्ये असेल किंवा सुपर मार्केट असेल किंवा हायपर मार्ट असेल, त्या ठिकाणी तुम्ही वस्तू खरेदी कराल, त्यावेळी ती वस्तू खरेदी करताना तुम्हाला स्वतःला चॉईस करावी लागते, स्वतःला बघावी लागते. त्याचे फीचर्स, त्याचे मॅन्युफॅक्चरिंग डेट, त्याची एक्सपायरी डेट, त्याची प्राईस, त्याच्यावर डिस्काउंट, त्याच्यामध्ये कुठले कंटेंट वापरलेले आहेत, ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपला दुकानदार सांगत नसून आपल्या स्वतःला म्हणजे कस्टमरला स्वतःला बघावं लागतं. मग त्या ठिकाणी ह्या POPच्या ॲड असतात, ह्या परिणाम करतात, कारण की रिटेल आउटलेटच्या ठिकाणी आजूबाजूला त्या ठिकाणी ॲड या त्या कस्टमरच्या समोर येत असतात. देन स्टिम्युलेट्स इम्पल्स बाईंग. ॲडव्हर्टायझिंग स्पेशली तोच मुद्दा या ठिकाणी आपण परत बघतोय की POP ॲड आपल्याला कशावर मदत करतील. तर नेक्स्ट पण आपण बघूया सेलिब्रिटी एन्डॉर्समेंट. मेनी कंपनीज मेक्स यूज ऑफ सेलिब्रिटी एन्डॉर्समेंट टू प्रमोट देअर ब्रँड्स. बऱ्याच कंपन्या काय करतात, तर आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये नवीन आणण्यासाठी किंवा तयार केलेलं प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगळ्या सेलिब्रिटींचा किंवा स्पोर्ट्समन असतील यांचा विचार करतात आणि त्यांना ॲडमध्ये घेतात. दिस कॅन बी क्रिएट ब्रँड डिफरन्सिएशन. सच ॲड्स कॅन कॅप्चर द अटेन्शन ऑफ टार्गेट ऑडियन्स. याच्यामुळे काय होतं की वेगवेगळे सेलिब्रिटी वेगळे ॲड करतात. फॉर एक्झाम्पल, अक्षय कुमारचा आपण विचार केला तर टाटा कंपनीच्या एस नावाचं जे छोटा हत्ती आपण ज्याला म्हणतो किंवा सुपर एस मॉडेल आहे, तर त्या मॉडेलची ॲड किंवा टाटा इंट्राची ॲड हा अक्षय कुमार करत असतो. तर त्याच पद्धतीने दुसऱ्या अजून आपण विचार केला तर अनेक वेगवेगळ्या कंपन्यांच्या दुसऱ्या ॲड आहेत, त्या वेगवेगळ्या सेलिब्रिटी करत असतात. फॉर एक्झाम्पल, अमिताभ बच्चन TVS कंपनीची मोटरबाईकची ॲड करत असतो. महेंद्र सिंग धोनी पण त्या ठिकाणी मोटरबाईकची ॲड करतो आहे. तर असे बरेचसे सेलिब्रिटी वेगळ्या ब्रँडचे वेगळ्या कंपन्यांचे त्या ठिकाणी ॲड करत असतात. त्याच्यामुळे होतं असं, पीपल हॅव सायकोलॉजिकल कनेक्ट विथ देअर फेवरेट सेलिब्रिटीज. त्याच्यामुळे लोक ही सायकोलॉजिकली कनेक्ट असतात आपल्या फेवरेट सेलिब्रिटीबरोबर आणि त्या ठिकाणी ती वस्तू खरेदी करण्यासाठी मध्ये प्रवृत्त होतात. दे आर इंट्रोड्यूस टू बाय ब्रँड एन्डॉर्स बाय सेलिब्रिटीज. त्या ठिकाणी जे ब्रँड एन्डॉर्स करतात सेलिब्रिटी, त्या ठिकाणी कस्टमर ती वस्तू खरेदी करतो. सायकोलॉजिकल त्याच्या मानसिकतेवरती त्याचा परिणाम झालेला असतो आणि तो वस्तू काय करतो, खरेदी करतो. देन जनरेट्स ऑफ सीझन डिमांड. सम प्रोडक्ट्स हॅव अ सीझनल डिमांड. फॉर इन्स्टन्स, अम्ब्रेला, वुलन विअर, हॉलिडे अँड रिक्रिएशन रिलेटेड प्रोडक्ट्स अँड सो ऑन. समजा अम्ब्रेला म्हणजे छत्रीचा आपण विचार केला तर पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी लोक खरेदी करतात. आता काही ठिकाणी उन्हाची तीव्रता जास्त होते म्हणून त्या ठिकाणी काही लोक उन्हातसुद्धा अम्ब्रेलाचा वापर करताना दिसतात. देन वुलन विअरचा वापर मोस्टली सगळी लोक हे थंडीच्या सीझनमध्ये म्हणजे विंटर सीझनमध्ये त्याचा वापर करतात. देन हॉलिडे रिक्रिएशन रिलेटेड प्रोडक्ट्स म्हणजेच काय, आपण ज्यावेळी हॉलिडेला कुठेतरी फिरायला जातो तर त्यावेळी त्या ठिकाणी आपण त्या वस्तू खरेदी करतो. अशा काही सीझनल डिमांडच्या वस्तू असतात. ॲडव्हर्टायझिंग ऑल्सो गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट स्पेशल ऑफ सीझन डिस्काउंट अँड अदर ऑफर्स. जाहिरातीमुळे काय होतं की ह्या वस्तू फक्त त्या सीझनमध्ये खरेदी न करता इतर सीझनमध्ये सुद्धा तुम्ही खरेदी करायला गेलात तर वेगवेगळ्या डिस्काउंट ऑफर त्या ठिकाणी त्यांना दिलेल्या असतात आणि कस्टमरला ह्या सगळ्या गोष्टी ॲडव्हर्टायझरमुळे कळतात. वेगळे मॉल असतील, सुपर मार्केट असेल, हायपर मार्केट असतील, ह्या ठिकाणी वेगवेगळ्या ऑफर्स ह्या वर्षभर चालू असतात. म्हणजे फक्त तुम्ही त्या सीझनमध्ये ती वस्तू खरेदी करायला गेलात तरच तुम्हाला ऑफर मिळेल असं नाही आहे. तर ऑल ओव्हर पूर्ण वर्षभर त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीच्या वेगळ्या ऑफर्स तुम्हाला कळतात. पण ते कशामुळे शक्य होतं, फक्त जाहिरातीमुळे शक्य होतं. देन नेक्स्ट वन इज ऑनलाईन अँड सोशल मीडिया. टुडे सोशल मीडिया अँड इंटरॅक्टिव्ह मीडिया आर बिकमिंग पॉप्युलर. फर्दर देअर इज अन इन्क्रीज इन मोबाईल डिव्हाइस ॲडव्हर्टायझिंग. सध्या सोशल मीडिया मोठ्या प्रमाणावरती लोकांबरोबर इंटरॅक्शन करतं, त्याच्यामुळे त्या माध्यमातून त्या ठिकाणी जाहिराती चांगल्या पद्धतीने केली जाते आणि सध्या मोबाईलच्या ॲडव्हर्टायझिंगवरती मोठ्या प्रमाणात भर दिला आपल्याला दिसून येतो. ड्यू टू ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग पीपल आर बिकमिंग अवेअर ऑफ प्रोडक्ट अवेलेबल ऑल ओव्हर द वर्ल्ड. ऑनलाईन ॲडव्हर्टाईजमुळे काय होतं की लोकही कनेक्ट झालेले आहेत आणि पूर्ण जगामध्ये आपल्याला सगळे कस्टमर एकत्र आणता आले आहेत. कुठल्या प्लॅटफॉर्मवरती, तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. ऑनलाईन ऑडियन्स हॅव अ मोर डायरेक्ट अँड इंटरॅक्टिव्ह एक्सपिरियन्स विथ मार्केटर. ऑनलाईन ऑडियन्सचा त्या मार्केटरबरोबर डायरेक्ट संबंध येतो आणि एका माऊस क्लिकवरती त्या ठिकाणी ते वस्तू खरेदी करू शकतील. हेन्स ऑल्सो impact on demand immediately through orders that can be placed with a mouse click or tap of a screen. म्हणजे त्या स्क्रीनवरती टॅप केलं म्हणजे मोबाईलवर आपण खरेदी करत असू तर त्या ठिकाणी वस्तू कार्ट केल्यानंतर बाय केली किंवा आपण समजा लॅपटॉप किंवा PCने खरेदी करतो तर एका माऊस क्लिकवरती आपण त्या ठिकाणी ती वस्तू मागू शकतो. सो ॲडव्हर्टाइजमेंटचा ह्या पद्धतीने सुद्धा मोठ्या प्रमाणावरती फायदा हा मॅन्युफॅक्चररला किंवा प्रोड्युसरला होत असतो. सो दीज आर द सम पॉईंट्स ऑफ economical aspects of advertising. So next point of this chapter, it will be discussed in the next presentation. Thank you.